राज्य रस्ते परिवहन महामंडळाची आज महत्त्वाची बैठक। 2 ते 3 कोटींचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या भाडेवाढीवरती निर्णय होणार। नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट। नव्या जिल्ह्यांचा निर्णय पुढील जनगणनेनंतर शक्य, काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होऊ शकतं, बावनकुळेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस दाऊस दौऱ्यासंदर्भात माध्यमांसोबत साधणार संवाद। संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, महाराष्ट्र सरकार आणि कंपन्यांसोबत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात माहिती देणार। महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू, ठाकरेंच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर। अमित शहांच्या उद्याच्या दौऱ्यात ठाकरेंच्या खासदारांविषयी चर्चा होण्याची शक्यता। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांचा इंडी स्टुडिओ राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग। हस्तांतरणासाठी आवश्यक निधीपैकी दुसऱ्या टप्प्यातील 35 कोटींचा हप्ता देण्याचा निर्णय। माडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची 5 फेब्रुवारीला सोडत। राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये ऑनलाईन सोडत होणार। महारेराकडून सुरक्षित आणि संरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना। संबंधित प्रकल्पावरील कज्जे दलालीची प्रकरणं, बोजा, त्यासोबतच भूखंडाचं टायटल क्लिअरन्स रिपोर्ट आदी बाबी संकेतस्थळावरून तपासून घेण्याच्या सूचना। पीक विमा योजनेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची राज्य समितीची शिफारस। तसंच बोगस पीक विमा उतरवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। शिवसेनेचा आज बीकेसी मैदानामध्ये विजयोत्सव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याची घोषणा करणार। गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचंही आयोजन। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं अंधेरीमध्ये ठाकरे गटाचा मेळावा। उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊत यांची मागणी। 2026 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्याआधी बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करा, राऊतांची मागणी। नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती पालिकेची कारवाई। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, कारवाईच्या विरोधात नागरिकांचा संताप। पालिकेनं घरपट्टी लावलेली लाईट बिलही नियमित भरत होतो, तरीही आता घर तोडलं जात आहे। नालासोपाऱ्यामधील रहिवाशांची व्यथा, घर भाड्यानं घेण्यासाठी पैसे नाही, मुलांचं शिक्षण अर्धवट राहील, रहिवाशांचा आक्रोश। टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची 10 ठिकाणी छापेमारी। मुंबईमध्ये 3 ठिकाणी तर 7 ठिकाणी जयपूरमध्ये छापेमारी। मुंबई मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाच्या स्थापत्य खर्चामध्ये तब्बल 1274 कोटींची वाढ, त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 15800 कोटींच्या घरात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आरोपी अरशद खानला सत्र न्यायालयानं जामीन नाकारला। मूळ तक्रारीमध्ये नाव नसतानाही राजकीय दबावाच्या पोटी या प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचा आरोपींचा दावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कुर्ला एसटी स्टँडची पाहणी। प्रवाशांनी परिवहन मंत्र्यांच्या समोर वाचला तक्रारींचा पाढा। उशिरा सुटणाऱ्या गाड्यांसंदर्भात सरनाईकांनी जाब विचारला। वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज बिनशर्त मागे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला। जामीन अर्जावरील सुनावणी दोन वेळा लांबणीवरती। बीडमधल्या आष्टीमध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक। आतापर्यंत 7 आरोपी अटकेत। वाहिरा परिसरात 3 सख्ख्या भावांवरती 10 जणांनी केला होता हल्ला। दोन्ही भावांचा जागीच झाला होता मृत्यू। वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्याच्या पूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का, असा सवाल उपस्थित। कराडच्या 3 गाड्यांचे 30 डिसेंबरच्या रात्रीचं सोलापूर ते धुळे या महामार्गावरील सीसीटीव्ही समोर। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून तपास यंत्रणेवरती शंका व्यक्त। सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना भेटतात, मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही, देशमुखांचा सवाल।
नांदेडमधल्या परांडा गावामधून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागला। एका वृद्ध महिलेनं तिला 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवल्याचं तपासातून समोर। 3 संशयित ताब्यात, मुलीला डांबून ठेवण्यामागच्या हेतूचाही तपास सुरू। धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा शहराच्या जवळ बायपासवरती नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। महामार्गाचं काम जलद गतीनं करण्याची आंदोलकांची मागणी। जालन्यामधल्या भोकरदनमध्ये दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना वांगी, टोमॅटो फेकले रस्त्यावर। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। शरद पवारांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बसले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।